आणि आता बातमी आहे राष्ट्रपती पदासंदर्भातली। शरद पवारांनी जर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी होकार दिला आणि गुप्त पद्धतीने मतदान झालं तर भाजपची सुद्धा मतं फुटतील असा दावा संजय राऊतांनी केलाय आणि त्यावरून भाजपने राऊतांनाही चॅलेंज दिलंय। वेगवेगळे 5 पक्ष पवारांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरतायत, पण पवारांच्या नकारामागचं कारण काय आहे पाहूयात। शरद पवार यांच्या नावाविषयी एकमत किंवा सहमती होऊ शकते। विरोधी पक्षात कशाला? जर भारतीय जनता पक्षामध्ये गुप्त मतदान घेतलं तर तिथे सुद्धा सहमती होऊ शकते। शरद पवार आणि संजय राऊतला चॅलेंज करतो, थोड़ा हिम्मत असेल तर शरद पवार राष्ट्रपति पदासाठी उभं करा। मैंने इतना ही कहा था, अगर देश को राष्ट्रपति चाहिए तो शरद पवार साहब है, अगर रबर स्टैंप चाहिए तो बहुत लोग क्यों में खड़े हैं। उनको पूछे तुम्हारे राष्ट्रपति बनने के लिए कितने एमपी लगते हैं, तुम्हारे पास कितने हैं? हमारे पास 303 तो हमारे खुद के बीजेपी की, बाकी दूसरी पार्टी के अलग है। इनके पास क्या है? खाली शरद पवार जी के नाम लेता है। माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांनी तोंडून घेऊ नये स्वतः। शरद पवारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरावं की नाही यावर खुद्द पवार सोडून सगळे मतं मांडतायत। पवार देशाचे राष्ट्रपती व्हावेत यावरून राष्ट्रवादीत वेगवेगळी मतं आहेत। आदरणीय शरद पवार साहब को विरोधी पक्ष की ओर से, पार्टियों की ओर से राष्ट्रपति पद के लिए उम्मीदवार के तरीके से खड़ा किया है। अब अगर पवार साहब ऐसे ऊंचे पद पर जाते हैं तो बिल्कुल हमारे लिए तो बड़े आनंद की बात है, सारे महाराष्ट्र के लिए बड़े गर्व की बात है। 35 वर्ष त्यांच्याबरोबर काम करत असताना माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांनी तोंडून घेऊ नये स्वतः। ते 1चं पद हे माझ्या मताप्रमाणे पवार साहेबांच्या प्रकृतीला, स्वभावाला, विचाराला न शोधणं, त्यांना अजून माणसातच राहायला आवडतं आणि त्यांनी माणसातच राहावं, तर माणसाला न्याय देण्यासाठी शरद पवार यावे। त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की राष्ट्रपती पदासाठी नाही। माझा वैयक्तिक मताचा मला अधिकारच नाही, कारण का मी एका संघटनेत काम करते आणि मी एक खासदार आहे, त्याच्यामुळे मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो। मी काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की ते असं बोलले असतील। मात्र खुद्द शरद पवारांनी स्वतःचं नाव राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतनं दूर केलंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी इच्छुक नाही हे पवारांनी स्पष्ट केलंय। पवारांना सक्रिय राजकारण सोडायचं नाही हे पहिलं कारण तर आहेच, मात्र दुसरं कारण आहे राष्ट्रपती पदासाठीचं गणित। ते गणित नेमकं काय आहे ते आधी राष्ट्रपती पदासाठी कोण कोण मतदान करतं ते पाहूया। देशभरातले 4120 आमदार, लोकसभेचे 543 खासदार आणि राज्यसभेचे 233 खासदार असे सर्व लोकप्रतिनिधी मिळून एकूण 4896 जण देशाचा राष्ट्रपती निवडतात। या घडीला भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही। दुसरीकडे यूपीए आणि इतर विरोधी पक्ष मिळून एक उमेदवार देण्याचा विचार करतायत। मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचं नाव असावं असा प्रस्ताव खुद्द सोनिया गांधींनीच मांडलाय। म्हणून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे 3 दिवसांपूर्वी पवारांना भेटले आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी पवारांना समर्थन देण्याबाबत चर्चा केली। शिवसेनेनेही शरद पवारांच्या नावाला समर्थन करण्याचं म्हटलंय। आम आदमी पार्टीनं पवारांच्या नावाला समर्थन दिलंय। काही डावे पक्ष त्यासाठी पवारांच्या भेटीला पोहोचलेत। तृणमूलच्या ममता बॅनर्जी सुद्धा पवारांचं नाव पुढे करू शकतात असं बोललं जात आहे। मात्र लोकसभा आणि राज्यसभेत भाजपकडे मोठं संख्याबळ आहे। अनेक मोठी राज्यही भाजपकडे आहेत। यूपीएकडचं संख्याबळ बघितलं तर त्यांचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी 1500 मतांची कमी आहे आणि त्यात दक्षिणेकडची काही राज्य, बीजू जनता दल आणि TRS सारखे छोटे पक्ष कुणाकडे झुकतील याचा नेम नाही।
शरद पवार जर राष्ट्रपती झाले तर त्यांचं महाराष्ट्राचं राजकारण आणि महाविकास आघाडीचं भवितव्य अशा अनेक गोष्टींपुढेही प्रश्न उभे राहतील. पवारांना अद्याप राजकारणातनं रिटायर्ड व्हायचं नाहीये आणि त्यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभवाची जोखीम आणि कमी संख्याबळ या दोन्ही गोष्टी पवारांना माहिती असल्यामुळे ते यात पडू इच्छित नाहीत. राजकारणातले 90% लोक आज सध्या जे आहेत कालच्याचे पवार साहेबांना गुरुच मानतात, पण अनेकदा गुरुचेच पाय कापण्याचे प्रयत्न केले जातात. शरद पवारांइतका तोडीचा आणि ताकदीचा नेता आहे देशात नाही, जो त्या पदावर विराजमान झाल्याने त्या पदाची प्रतिष्ठा वाढेल. वारंवार त्यांना ही संधी डावलण्यात आली, मिळू दिली नाही. शरद पवार यांच्या नावाविषयी एकमत किंवा सहमती होऊ शकते. विरोधी पक्षात कशाला? जर भारतीय जनता पक्षामध्ये गुप्त मतदान घेतलं तर तिथे सुद्धा सहमती होऊ शकते. आता संजय राउत, उद्धव ठाकरे, शरद पवार, ये मुंगेरी लाल के हसीन सपने वाली बातें हैं. काश संजय राउत ने दिल्ली में बैठी माता जी को पूछा होता तो ये स्थिति नहीं होती. दिवसा स्वप्न बघणं, पाहणं आणि लोकांचं अटेन्शन डायव्हर्ट करणाऱ्या शरद पवार आणि संजय राऊतला चॅलेंज करतो. उद्धव हिम्मत असेल तर शरद पवारांना राष्ट्रपती पदासाठी उभं करा. उनको पूछे तुम्हारे राष्ट्रपति बनने के लिए कितने एमपी लगते हैं, तुम्हारे पास कितने हैं? हमारे पास 303 तो हमारे खुद के बीजेपी के, बाकी दूसरी पार्टी के अलग है. इनके पास क्या है? खाली शरद पवार जी के नाम लेता है कि अभी जो माननीय शरद पवार जी नाराज है उनके ऊपर, तो उनको खुश करने के लिए नहीं ये बयान दिया उन्होंने राष्ट्रपति. अभी खुद शरद पवार कह सकते हैं कि वो खड़े रहना चाहते हैं क्या नहीं. ये चापलूसी करना बंद करो बोलना संजय राउत को. अपना औकात क्या है सबको मालूम है, महाराष्ट्र को, देश को. तो अभी मुंह बंद रखना उचित होगा. 15 जूनला दिल्लीत एक बैठक होणार आहे, ज्यात ममता बॅनर्जी, आम आदमी पक्ष, डाव्यांसह सर्व विरोधक राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करतील. स्वतः शरद पवारही या बैठकीला हजर राहणार आहेत. पण पवारांनी त्या बैठकीआधीच राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे बैठकीतनं पवारांशिवाय दुसरं कोणतं नाव बाहेर येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.